एकदा काय झालं, रामायणामधला प्रसंग आहे, युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाचा प्रसंग असला त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे. सर्वजण त्या ठिकाणी त्याची तयारी करत होते आणि त्या ठिकाणी आता आज युद्धासाठी कोण येणार होते? कुंभकर्ण येणार होते. आणि सर्व वानरसेना. आता हा कुंभकर्ण काही छोटा होता का? फार मोठा असलेला हा विशाल राक्षस कुंभकर्ण. आणि माझे वानर छोटे 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 छोटे. प्रभू रामाचं नाव घ्यायचं, जय श्रीराम जय श्रीराम असं भगवंताचं नामस्मरण करून युद्ध करू लागले. युद्ध सुरू झालं आणि त्या ठिकाणी हा कुंभकर्ण आल्यानंतर काही वानर तर पायाने चिरडू लागला, काही वानर असा उचलायचा तोंडात टाकायचा, उचलायचा तोंडात टाकायचा, उचलायचा तोंडात टाकायचा. बरेच वानर पोटामध्ये गेले, पण त्यामधलं एक हुशार वानर होतं. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. जेवढ्या फुलांच्या जाती असतील ना, तेवढ्या फुलांच्या जाती असतील ना, तेवढा सुगंध त्या वानरातून येत होता. म्हणून त्याच्या आईने त्याचं नाव ठेवलं गंधमादन. फार हुशार होता, प्रभू रामाचा भक्त होता. आणि ऐका, सगळेजण पोटात गेले. आता सगळ्यांना वाटलं कुंभकर्णाच्या पोटात आल्यानंतर आम्ही बाहेर निघू शकत नाही. पण हा गंधमादन हुशार होता, प्रभूचा भक्त होता. आतमध्ये गेल्यानंतर म्हणे शांत व्हा शांत व्हा, अजून आपण जिवंत आहोत, बाहेर जाण्याचा मार्ग शोधू. आणि शोधू लागला इकडे तिकडे इकडे तिकडे पोटामधून. एका साईडला उजेड दिसला, कानाच्या बाजूने उजेड दिसला. तसा त्या हाडं असतील त्या हाडांवरती चढून 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 गंधमादन वरती आले आणि सांगितलं आपल्याला रस्ता सापडला. एका 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 सगळ्या वानरांना वरती काढलं. सगळे वानर कानावाटे बाहेर काढले. पण कुंभकर्णाच्या लक्षात आलं की हा ज्या आरती सगळे वानर बाहेर काढतोय यांचा मेढंग्या आतच असेल. जो सगळ्यांना बाहेर काढतो या अर्थी आतमध्ये कोणीतरी हुशार वानर असल. म्हणून त्याने काय केलं, सगळे वानर बाहेर जाऊ दिले. आणि आता वेळ होती गंधमादनाची, अशी कानाला चाळणी लावली. चाळणी लावल्यानंतर तो गंधमादन कुंभकर्णाच्या हातावरती आला. आणि आल्यानंतर विचारलं, का रे सगळ्यांना बाहेर काढलं, एवढं डोकं तुझ्याकडून कुठून आलं? सांगितलं माझ्याकडे डोकं वगैरे काही नाही, मी भक्त आहे, मी प्रभू रामाचं नाव घेतो, मी वैष्णव आहे, मी साधू आहे आणि मी रामाचा भक्त आहे. ये माझ्या भगवंताने माझ्यावरती कृपा केली म्हणून मी यांना सर्वांना बाहेर काढलं. बरं म्हणे, का रे म्हणे तुझं नाव काय? ते वानर खूप हुशार होतं, मरणाला घाबरणारं नव्हतं. आणि एक काम कर, तू ना थोडं नाकाजवळ घे म्हणे मला. असं नाकाजवळ घेतलं, इतका सुंदर सुगंध येऊ लागला. जेवढ्या फुलांच्या प्रजाती होत्या ना, तेवढ्या फुलांच्या प्रजातीचा सुगंध या गंधमादनातून येत होता. मग म्हणे, का रे तू एवढा सुगंध छान तुझ्यामधून येतोय, तुझं नाव काय? त्यावेळेस सांगितलं, माझं नाव गंधमादन आहे. म्हणे, का तुझं नाव गंधमादन ठेवलं? अरे नाकाजवळ घेतलं तरी तुला कळलं नाही का? सगळ्या फुलांचा सुगंध माझ्यामधून येतो म्हणून माझं नाव गंधमादन आहे. त्यावेळेस कुंभकर्ण म्हणतो, का रे किती सुंदर सुगंध येतो रे तुझ्यामधून. ऐक ना, मी तुला लंकेचा प्रधान बनवतो, तू आमच्याकडे ये ना. त्यावेळेस गंधमादनाने सांगितलं, नको नको नको, आम्ही रामभक्त आहोत आणि रामाचे दास्यत्व आम्ही पत्करलेलं आहे, आम्हाला तुझ्याकडे यायचं नाही. सांगितलं, अरे आमच्याकडे सोन्याची नगरी आहे, तुला पाहिजे तेवढं सोनं नाणं देऊ, पाहिजे तेवढे महल देऊ, येणार आहे आमच्याकडे. त्यावेळेस कुंभकर्णाला सांगितलं, नाही रे बाबा, आम्हाला रावणाच्या पार्टीमध्ये जायचं नाही, आम्ही रामाचे भक्त आहोत. रावणाकडे आल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळणार नाही किंवा आम्हाला वैकुंठ मिळणार नाही. आम्ही प्रभू रामाचे भक्त आहे ना, भगवंताची चरणसेवा आम्हाला रामाजवळच मिळणार आहे. आणि राग आला कुंभकर्णाला. हातावरचा गंधमादन जरा जरा असा धरला आणि चिरडला. जसा चिरडला तशा रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आणि असे खाली फेकून दिले. पण ऐका ना, त्या गंधमादनाचे ज्यावेळेस तुकडे फेकले ना, त्यावेळेस त्या तुकड्यांमधून सुद्धा आवाज येत होता, श्रीराम श्रीराम श्रीराम. असा ध्वनी त्या तुकड्यांमधून यायचा. युद्ध संपलं. आज गंधमादन मृत्यू पावला ना. ऐका, गंधमादन मृत्यू पावला ना. आज कुणीही त्या दिवशी एकाही वानराने जेवण केलं नाही हो. वानर असून सुद्धा त्यांना कळत होतं की आपल्यामधला एक भक्त आज आपल्याला सोडून गेला. कुणीही जेवण केलं नाही, सगळेजण झोपले. पण ऐका, संध्याकाळ झाली. माझ्या देवाचं त्या दिवशी कुठेही चित्त लागाना, माझ्या रामाचं चित्त लागाना. आणि प्रभू रामचंद्र झोपायचे आणि झोपल्यानंतर झोपले की डुकला लागायचा टाईम आणि माझ्या देवाच्या कानावरती शब्द यावे, श्रीराम हे राम
असे शब्द प्रभू रामाच्या कानावरती यायचे. पुन्हा माझे राम झोपायचे, पुन्हा कानावरती शब्द यायचे. आणि लक्ष्मण म्हणतात, दादा अहो रोज लवकर झोपतात, युद्ध करून थकला असाल हो दादा, झोपा ना. पुन्हा राम झोपण्याचा प्रयत्न करायचे, पण रामाला झोप लागत नव्हती. मग लक्ष्मणाने काय केलं, जे तंबू उभारले होते ना त्याच्या बाहेर गेले, बघितलं इकडं तिकडं कुठेही रामाचा आवाज येत नाही. मग पुन्हा रामाने झोपावं, पुन्हा राम शब्द कानावरती पडावा. आता रामराया म्हणतात लक्ष्मणा, अरे माझा हनुमंतराया कुठे आहे रे, त्याला बोलव, त्याला बोलवल्याशिवाय मला झोप येणार नाही. आणि नुसता आवाज दिला हनुमंताला. हनुमंतराया प्रगट झाले आणि सांगितलं, अरे मी झोपतो ना तर माझ्या कानामध्ये स्वर येतो, ध्वनी येतो, हे राम श्री राम असा ध्वनी माझ्या कानामध्ये येत आहे आणि मला झोप लागत नाही. एवढ्या रात्री मला आळवतं कोण आहे. त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाने विचार केला, आज माझा गंधमादन मृत्यू पावला आहे. म्हणून ते कुठे गेले, युद्धभूमीवरती गेले. आणि युद्धभूमीवरती गेल्यानंतर त्या युद्धभूमीला कान लावून ऐकू लागले की राम नामाचा ध्वनी कुठून येतोय, राम नामाचा ध्वनी जिकडून येतोय तिकडे माझे हनुमंतराया निघाले. गेल्यानंतर आजूबाजूला तर कोणी दिसत नाही. आणि मग माझ्या हनुमंताला कळालं हा आवाज खालून येतो. म्हणून अंधारामध्ये खाली बघत बघत पुढे चालले तर त्या गंधमादनाचे जे तुकडे होते ना त्या तुकड्यांमधून ध्वनी येत होता, हे राम श्रीराम असा ध्वनी येत होता. माझ्या हनुमंताने गंधमादनाचे जेवढे तुकडे असतील ना तेवढे गोळा केले, त्याची पोटली बनवली आणि काय केलं, ती पोटली घेतली आणि प्रभू रामाकडे आले. आल्यानंतर हनुमंतराया जोपर्यंत आले तोपर्यंत रामाला थोडीशी झोप लागली होती. आणि लक्ष्मण शेषाचा अवतार आहे ना, थोडी अंगामध्ये गरमी आहे ना, ते म्हणतात रामाला, देवाला केव्हापासून झोप लागत नव्हती, आताच डुकला लागला ना, देवाला झोपू द्या. पण हनुमंतराया विनंती करता, लक्ष्मणा अहो हा गंधमादन मृत्यू पावल्यानंतर सुद्धा याच्या तुकड्यांमधून आवाज येतो राम राम, आणि याची शेवटची इच्छा आहे की देवाला भेटायचं आहे. आणि मग देवाकडे गेले. प्रभू रामाच्या हातामध्ये ते तुकडे ठेवले ना, माझा विटेवरचा मालक त्रेतायुगामधला माझा रामराया त्या तुकड्यांना घेऊन ढस 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 रडू लागला. अश्रूंनी त्या गंधमादनाला आंघोळ घातली आणि विचारलं, का रे गंधमादना, अरे तुझे एवढे तुकडे झाले, तुला मरण पाहून दुपारी तू मरण पावला, अर्धी रात्र झाली तरी तू जागा आहे. त्यावेळेस त्या गंधमादनाच्या मुखामधून शब्द बाहेर पडले आणि गंधमादन सांगताय, देवा अहो तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी कसा मरणार होतो, तुमच्या चरणाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नव्हतो. म्हणून सहज बोलाने हित उपदेश करून सायास शिकविती. आणि प्रभू रामाने त्यांना जवळ घेतला, कृपादृष्टीने निहाळला आणि तेवढ्या रात्री बिभीषणाला बोलावलं आणि बिभीषणाला सांगितलं, बिभीषणा लंकेचा राजा तू होणार आहे ना, मग ऐक आत्ताच ह्या गंधमादनाची, मी तुला आत्ताच सांगतो, या गंधमादनाचे जेवढे क्रियाकर्म आटोपले की लंकेमध्ये या गंधमादनाची समाधी उभारायची आणि समाधी उभारली की अखंड त्या समाधीची सेवा करायची. म्हणून ही संतांची सेवा प्रभू रामाने वानर असून सुद्धा संत पदाला प्राप्त झाला. आजही लंकेमध्ये गंधमादनाची समाधी आहे. विठ्ठला विठ्ठला आणि देवाचा शब्द त्या ठिकाणी बिभीषणाने मानला आणि गंधमादनाची समाधी त्या ठिकाणी उभी केली.